विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल स्पोकन शिक्षामध्ये। आज की तुम्ही जसं स्क्रीनवर बघताय काही वर्ड आहेत दिलेले समोर, ज्यांचं प्रोनाउन्सिएशन आपल्याला सेम दिसतंय आणि स्पेलिंग पण जवळजवळ सेमच आहे। फक्त फरक एक अक्षराचा आहे, एक दोन अक्षराचा, पण स्पेलिंग जवळजवळ सेमच आहे। पण मग याच्या अर्थाचं काय किंवा मग याचा उपयोग कुठल्या सिच्युएशन मध्ये करायचा आहे, इथे आपण कन्फ्यूज असतो। कारण बऱ्याच वेळेस काय होतं की एक फॉर्मल जे आपलं बोलणं असतं किंवा एक रोजचं जे बोलणं असतं त्यामध्ये एकच वर्ड नेहमी यूज केला जातो, पण त्याच प्रकारचा दुसरा वर्ड आपल्याला ऑप्शन म्हणून असतो किंवा मग त्यालाही आपण यूज करू शकतो हे आपल्याला माहिती नसतं। मग काय होतं, एखादा फॉर्मल रायटिंग किंवा मग स्पीच जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा तो वर्ड आपल्याला त्यामध्ये दिसतो आणि मग आपल्याला कळत नाही की नेमका याचा अर्थ काय। कारण ऐकण्यात आणि दिसण्यात तर ते दोन्ही सेमच दिसतात, पण मग त्याचा उपयोग काय असतो आपल्याला माहिती नसतात। तर असेच काही वर्ड आहे जे सेम वाटतात, ज्याचा मीनिंग सेम असतो, पण आपल्याला ते माहिती नसतात की त्या सिच्युएशन मध्ये त्याला यूज करायचं की नाही। तर हे वर्ड आज आपण बघणार आहोत। तर समोर बघा, अमित नावाचा एक वर्ड आहे, त्याच्याच खाली अमिट्स म्हणजे काहीच चेंज नाही, यामध्ये फक्त एसटी चा फरक आहे। खालचा जो वर्ड आहे त्यामध्ये एसटी ला ऍड केलेला आहे, पण बघा यामध्ये काहीच चेंज नाहीये, यांचा अर्थ पण सेमच आहे। म्हणजे तुम्ही अमितच्या जागी अमिट्स यूज करू शकता किंवा अमिट्सच्या जागी अमिट यूज करू शकता। असं नाहीये की अमिट्स हा फक्त फॉर्मल रायटिंग साठीच आहे किंवा स्पीच साठीच आहे, असं काही नाही। जनरली पण हा खूप बोलला जातो, ठीक आहे। मग आता बघूया आधी तर याचा वापर बघा कसा होतो। आता इथं मी कंसामध्ये सिच्युएशन आणि कंडिशन लिहिलेलं आहे। तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्हाला एखादी सिच्युएशन किंवा एखादी कंडिशन तुम्हाला दाखवायची असेल की तुम्हाला डिस्क्राईब करायची असेल की या कंडिशन मध्ये मी आहे किंवा या कंडिशन मध्ये असं होतं, या सिच्युएशन मध्ये तो होता, तर हे दाखवण्यासाठी तुम्ही अमिटचा यूज करतात। मग आता सिच्युएशन कंडिशन हे तर झालं, पण जेव्हा तुम्हाला तुमच्या स्टेट ऑफ माइंड दाखवायची असते, म्हणजे जेव्हा तुमच्या मनाची अवस्था दाखवायची असते, त्यासाठी पण तुम्ही अमिटचा वापर करू शकतात। मग आता मनाची अवस्था, हे सिच्युएशन किंवा कंडिशन, हे सगळं काय, तर हे खाली आपल्याला जे वाक्य दिलेले आहे त्यामधून क्लिअर होईल, ठीक आहे। पहिलं सेंटेन्स बघूया, अमिट द कन्फ्युजन ही रिमेन काम। बघा, अमिट द कन्फ्युजन, कन्फ्युजन म्हणजे काय ते दिसतं का आपल्याला किंवा त्याला टच करू शकतो का नाही, ती एक सिच्युएशन आहे किंवा मग त्याची एक अवस्था आहे त्याच्या मनाची, म्हणजे स्टेट ऑफ माइंड आहे, ठीक आहे। मग तो जो कन्फ्यूज होता किंवा त्याची जी कन्फ्युजिंग अवस्था होती, ठीक आहे, तो कन्फ्यूज असतानाही, कन्फ्युजन मध्ये असतानाही, अमिट घेतलेला आहे म्हणजे दरम्यान किंवा मध्ये, ठीक आहे। मग तो कन्फ्युजन मध्ये असतानाही ही रिमेन काम, तो शांत राहिला। काम म्हणजे काय, शांत, रिमेन म्हणजे राहिला। अमिट द कन्फ्युजन ही रिमेन काम म्हणजे कन्फ्युजन मध्ये असतानाही तो शांत राहिला। त्यानं एकदम निर्णय नाही घेतला की मी हे घेऊ का ते घेऊ, तो कन्फ्युज होता त्यामुळे तो शांत राहिला, ठीक आहे। मग या वाक्यामध्ये अमिटचा वापर कसा केलेला आहे हे मी तुम्हाला सांगितलं। खाली एक वाक्य बघा, अमिट्स, आता यामध्ये चेंज काय झाला की अमितच्या ऐवजी आपण फक्त अमिट्स असं घेतलेलं आहे। अमिट्स द नॉईज समवन वॉज कॉलिंग माय नेम, म्हणजे बघा इथं पण बघा नॉईज घेतलेला आहे। एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा खूप सारे व्यक्ती आहेत, त्या व्यक्तीमध्ये माझं नाव कुणीतरी बोलत होतं असं नाही, एक सिच्युएशन दाखवलेली आहे की नॉईज होतं, खूप सारा गोंधळ होता आणि त्या गोंधळामध्ये कुणीतरी माझं नाव घेत होतं, कुणीतरी मला बोलवत होतं। समवन वॉज कॉलिंग माय नेम म्हणजे कुणीतरी माझं नाव घेत होतं। म्हणजेच इथं आपल्याला काय क्लिअर झालं, अमित असो किंवा अमिट्स असो, दोन्हीही आपण इंटरचेंजेबली यूज करू शकतो, ठीक आहे। फक्त याची कंडिशन काय की या इथे व्यक्तीचा उल्लेख केलेला नाही, एखाद्या समूहामध्ये, ग्रुपमध्ये असं काही उल्लेख केलेला नाही। एक सिच्युएशन आहे, एक कंडिशन आहे किंवा तुमचं स्टेट ऑफ माइंड आहे, त्यामध्ये याचा वापर केला जातो। नेक्स्ट बघूया, आता बघा बिनीथ आणि अंडरनीथ, हे ऐकायला सेमच वाटतात, नीट नीट दोघांमध्ये पण लागलेला आहे, दोघांचा अर्थ पण एकच आहे बघा, खाली खाली। मग आता बिनीथ आणि अंडरनीथ आपण एकमेकांसाठी यूज करू शकतो का, तर हो, याचं पण उत्तर तेच आहे। फक्त मला इथे एक गोष्ट सांगायची की जेव्हा एखादी गोष्ट पूर्णपणे झाकल्या जाते, म्हणजेच बघा आता खाली या शब्दासाठी अंडरचा पण वापर आपण घेऊ शकतो की तो टेबलच्या खाली लपलेला आहे, ठीक आहे, किंवा ती झाडाखाली बसलेली आहे। पण यामध्ये बिनीथ आणि अंडरनीथ मग काय यूज करायचे, तर मी जो अभ्यासाचा केला त्यानुसार बिनीथ आणि अंडरनीथचा यूज आपण तेव्हा करतो जेव्हा एखादी गोष्ट पूर्णपणे कव्हर झालेली असते। म्हणजेच काय,
की ती वस्तू मला दिसत नाहीये, म्हणजे ती पूर्णपणे झाकल्या गेलेली आहे, कव्हर झालेली आहे. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल की मला नेमकं काय म्हणायचंय. बघा, द कीज आर अंडरनीथ द सोफा, म्हणजे कीज बघा किती छोट्या असतात ना, त्या सोफ्याच्या खाली आहे, म्हणजे त्या दिसत नाहीये, त्या सोफ्याच्या खाली दबल्या गेल्या किंवा सोफ्याच्या खाली आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया, द ट्रेजर इज बरीड बिनीथ द ग्राउंड. आता ट्रेजर म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल, ट्रेजर म्हणजे खजिना. ठीक आहे. बरीड म्हणजे गाडलेला आहे. कुठे गाडलेला आहे तो? बिनीथ द ग्राउंड म्हणजे ग्राउंडच्या आत. म्हणजे आता तुम्ही इमॅजिनेशन करू शकता की तो खजिना आतमध्ये गाडल्यामुळे तो दिसतोय का? नाही. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट पूर्णपणे कव्हर झालेली असते, जसं की बघा तुमच्या उशाखाली, उशी म्हणजे पिलोच्या खाली एखादा फोटोग्राफ ठेवलेला असतो, तो तुम्हाला दिसत नाहीये, म्हणजे तो झाकल्या गेलेला आहे. बरोबर आहे. अंडरचा पण यूज करतात, पण जर परफेक्ट यूज तुम्हाला करायचा असेल परफेक्ट वर्डचा, तर बिनीथ किंवा अंडरनीथ तुम्ही घेऊ शकता जेव्हा एखादी गोष्ट पूर्णपणे कव्हर झालेली असते. ठीक आहे. तर तुम्हाला कळलं असेल, बिनीथ किंवा अंडरनीथ दोघंही आपण एकमेकांसाठी यूज करू शकतो. आणि त्याचा यूज कसा करतो आपण, की एखादी गोष्ट झाकल्या गेलेली आहे त्यासाठी. म्हणजे चाव्या सोप्याखाली होत्या आणि खजिनासाठी कुठला शब्द आहे? ट्रेजर. बरीड हा गाडण्यासाठी. बिनीथ म्हणजे खाली, ग्राउंड म्हणजे जमीन, जमिनीच्या खाली खजिना गाडलेला होता. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आता बघा, अमंग आणि अमंगस्ट यामधला फरक काय. आता अमंग आणि अमंगस्ट दोन्हीही आपण मध्येसाठी यूज करतो. मध्ये म्हणजे काय? आता मध्ये एखाद्या गोष्टीच्या मध्ये मी आहे किंवा दोन व्यक्ती मध्ये मी आहे, या सेन्समध्ये याचा वापर होतो. पण यामध्ये एक कंडिशन अशी आहे की दोनपेक्षा जास्त व्यक्तींबद्दल जेव्हा मला सांगायचं असतं किंवा वस्तू, सिच्युएशन नाही पण वस्तूबद्दल जेव्हा मला सांगायचं असतं, त्यावेळेस मी अमंगचा वापर करते. मग तिथं मी अमंग किंवा अमंग दोघांपैकी कुणाचाही वापर करू शकते, पण कंडिशन एक आहे की दोनपेक्षा जास्त असतात. आणि यासाठी आपण बिटवीनचा पण वापर करतो. पण बिटवीनचा कसा असतो, केव्हा असतो, हे मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये एक छोटासा त्याचा एक्झाम्पल देऊन सांगेल. सध्या तुम्ही एवढंच लक्षात घ्या की दोनपेक्षा जास्त व्यक्तींचा, वस्तूंचा मला जर उल्लेख करायचा आहे की या दोनपेक्षा जास्त वस्तूंमध्ये ही वस्तू होती किंवा या लोकांमध्ये मी होतो, किंवा समजून घ्या की मला काय सांगायचं की दोनपेक्षा जास्त जेव्हा मला दाखवायचं आहे नंबर्स, त्यावेळेस मी अमंगचा वापर करणार. मग आता बघा, खाली एक्झाम्पल आहे, आय वॉज अमंग 20 पीपल. बघा मी काय सांगितलं, दोनपेक्षा जास्त, मग इथं तर 20 आहे. ठीक आहे. मग मी किती व्यक्तीमध्ये होतं? 20, म्हणजे दोनपेक्षा जास्त. आय वॉज अमंग म्हणजे मध्ये, मी 20 व्यक्तींमध्ये होतो. वॉज म्हणजे काय? होतो. मी 20 व्यक्तींमध्ये होतो. पीपल म्हणजे व्यक्ती. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, शी वॉज सिटिंग अमंगस्ट हर फ्रेंड्स. ती कुठं बसलेली होती? ती तिच्या मित्रांमध्ये बसलेली होती. आता दोन मित्र नव्हते, दोनपेक्षा जास्त होते. अमंगस्टचा वापर बघा, अमंग किंवा अमंगस्ट दोघांचाही तुम्ही यूज करू शकता, फक्त दोनपेक्षा जास्त व्यक्तींसाठी करतो. आता मग दोन जर व्यक्ती असले तर आपण कशाचा वापर करायचा? तर बघा, बिटवीन. मी तुम्हाला सांगितलं होतं, बिटवीन एक आपला जो वर्ड आहे, जेव्हा पण आपल्याला च्यामध्ये असं दाखवायचं आहे, त्यावेळेस मग ती सिच्युएशन असो किंवा वस्तू असो किंवा व्यक्ती असो किंवा काहीही असो, जर तुम्हाला सांगायचं की या दोन गोष्टींमध्ये मी होतो, तर तुम्ही बिटवीनचा वापर करू शकतात. मग आता एक्झाम्पल बघा याचा, देअर इज नो डिस्प्यूट बिटवीन अस. देअर इज नो डिस्प्यूट म्हणजे वादविवाद. देअर इज नो डिस्प्यूट बिटवीन अस म्हणजे आमच्यामध्ये कुठलेही वादविवाद नाहीये. आमच्यामध्ये कुठलेही वादविवाद नाहीये. मग आमच्यामध्ये साठी बिटवीनचा वापर केलेला आहे, कारण मी फक्त मी आणि त्याचं, म्हणजे माझं आणि त्याच्याविषयी बोलत आहे, म्हणजे दोन व्यक्तीबद्दलच बोलत आहे. मी असं म्हटलंय का की आम्ही खूप सारे जण होतो आणि आमच्या ग्रुपमध्ये कुणामध्येच डिस्प्यूट नव्हते, असं जर म्हणायचं असलं तर मी तिथं बिटवीनचा वापर करणार नाही. मग मी तिथं अमंगचा वापर करणार. ठीक आहे. अजून एक गोष्ट, जर मला इथं सांगायचं आहे की म्हणजे मला व्यक्तीचाही उल्लेख करायचा नाही, वस्तूचाही उल्लेख करायचा नाही, तर मग मी कुठला वर्ड सांगितला? अमिट, जो सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की ज्यामध्ये मला सिच्युएशन, कंडिशन किंवा माझ्या मनाची अवस्था दाखवायची असेल, त्यासाठी मी अमिटचा वापर करणार. त्यानंतर जर दोनपेक्षा जास्त व्यक्ती असली तर मी अमंगचा वापर करणार. आणि जेव्हा मला फक्त दोन व्यक्तीबद्दल बोलायचे, मी आणि तो, त्यावेळेस मी बिटवीनचा वापर करणार. मग ती व्यक्ती असो, सिच्युएशन असो किंवा एखादा विचार असो, काहीही असो. चला आता बघूया नेक्स्ट.
आता बघा बिहाइंड आणि बियॉन्ड, आता यामध्ये बऱ्याच मुलांना कन्फ्युज होतं, ज्यावेळेस त्यांना त्यांना दोन्हीही शब्दांचे अर्थ सेम वाटतात. तर असं नाहीये, बिहाइंडचा वेगळा आहे आणि बियॉन्डचा वेगळा आहे. बरेच विद्यार्थी जेव्हा त्यांना बियॉन्ड दाखवायचं असतं की ही वस्तू या गोष्टी म्हणजे त्या त्या वाक्यामध्ये त्याचा अर्थ जर बियॉन्डचा येत असेल तर तिथं ते बिहाइंड घेतात, आणि जिथं बिहाइंडचा असतो तिथे ते बियॉन्डने वाक्य तयार करतात. तर आज आहे ना, हे जे कन्फ्युजन आहे ना, हे तुमचं इथं क्लिअर होणार आहे. तर बघा, बिहाइंड म्हणजे मागे आणि बियॉन्ड म्हणजे पलीकडे. आता सेंटेन्स वरून तुमच्या लक्षात येईल, खाली बघा, द कॅट इज बिहाइंड द डोअर. बिहाइंड द डोअर म्हणजे काय? त्या दरवाजाच्या मागे काय होती? मांजर होती. बघा, लक्षात घ्या, दरवाजाच्या मागे मांजर होती. हा झाला बिहाइंडचा साधा सरळ अर्थ. आता बियॉन्डचा बघा, मी नेक्स्ट जे वर्ड यामध्ये, आता पहिलाच जे तुमचं सेंटेन्स आहे, द कॅट इज बिहाइंड द डोअर, याच ठिकाणी जर बियॉन्ड घेतलं तर काय होईल? बघा, पहिले मी काय घेतलं, द कॅट इज बिहाइंड द डोअर म्हणजे ती दरवाजाच्या मागे होती, मांजर दरवाजाच्या मागे होती. जर मी इथं बियॉन्डचा वापर केला तर काय होईल? द कॅट इज बियॉन्ड द डोअर म्हणजे ती दरवाजाच्या पलीकडे होती. बघा, चेंज झाला नाही याचा अर्थ. आता इथं तुम्हाला पलीकडेचा एक्झॅक्ट अर्थ नसर लक्षात येत तर ठीक आहे, अजून एक उदाहरण मी तुम्हाला खाली दिलेलं आहे. द चिल्ड्रन आर प्लेइंग बियॉन्ड द रिव्हर. बघा, आता बियॉन्ड द रिव्हर इथं परफेक्ट हा बियॉन्ड शब्द आलेला आहे, म्हणजेच नदीच्या पलीकडे मुले खेळत होती. चिल्ड्रन आर प्लेइंग हे एक प्रेझेंट कंटिन्युअसचं सेंटेन्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअस सेंटेन्स बद्दल जर तुम्हाला कन्फ्युजन असेल किंवा कुठल्याही टेन्सबद्दल जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओजमध्ये मी टेन्स डिफाईन केलेले आहे, छान पद्धतीने, अतिशय साध्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या टेन्सला किंवा त्या व्हिडिओला नक्की विजिट करा. बरं, ठीक आहे, चला आता परत त्या सेंटेन्सवर येऊ. द चिल्ड्रन आर प्लेइंग बियॉन्ड द रिव्हर म्हणजे मुलं हे नदीच्या पलीकडे खेळत होते. आता बघा, या बियॉन्डच्या ठिकाणी जर मी बिहाइंड घेतलं तर नदीच्या मागे खेळत होते हे वाक्य आपल्याला डायजेस्ट होत नाही. यावरूनच लगेच आपल्याला कळतं की बिहाइंड आणि बियॉन्ड यामधला फरक काय आहे. मग दरवाजाच्या मागे आणि नदीच्या पलीकडे यामधला फरक तुम्हाला कळला असेल, आणि बिहाइंड आणि बियॉन्डचा यूज कसं करतात हे पण तुम्हाला कळलं असेल. तर ठीक आहे, मी एक छान प्रयत्न केला तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा. तुम्हाला माझे कन्सेप्ट कसे वाटले, वाक्य कसे वाटले, खरंच तुम्हाला कन्फ्युजन होतं का? मला माहिती तुम्हाला कमेंट करायला वेळ नाहीये, पण जर ही व्हिडिओ थोडी जरी तुमच्यासाठी हेल्पफुल असेल तर प्लीज याला लाईक करा. लाईकला पैसेही लागत नाही, आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण खरंच जर तुम्हाला जरी कन्फ्युजन नसलं आणि खरंच जर कुणाला असं नाही त्यापर्यंत तो व्हिडिओ जात असेल तर मी जी मेहनत करते त्याचं सार होईल. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्रॅक्टिस करत राहा, स्पोकन शिक्षाला सपोर्ट करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.